नमस्कार. तुम्हालाही जवळच्या लोकांचा खूप चांगला अनुभव आलाच असेल ही माझी नक्की खात्री आहे. कारण तुम्हाला माहीतच असेल की आज ज्याच्याकडे जास्त पैसा आहे लोक त्याच्याकडे जास्त वळतात, त्याला जास्त भाव देतात, त्याच्या मागे पुढे करतात. हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर ना? तर म्हणूनच आपणही पैसा कमवायला कुठेही मागे पडायचं नाही. पण चुकीच्या मार्गाने अजिबात पैसा कमवायचा नाही, तो अंगी लागत नाही आणि आपल्या घरदाराचं नुकसान होतं त्या वाईट पैशामुळे. म्हणून नीतीनं पैसा कमवायचा, सेवाभाव ठेवायचा आणि जो काही पैसा येईल त्याच्यातून थोडंफार तुम्ही गोसेवाला दान करा, जेणेकरून आपलं धन हे धर्माला जोडलं जाईल आणि आपली दिवसेंदिवस ही प्रगती होत राहील. म्हणून पैसा कमवायला अजिबात मागे पडायचं नाही, रिकामा वेळ अजिबात घालवायचा नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन नवीन शिकत राहायचं आणि स्वतःला अपडेट करत राहायचं. कारण आजकालच्या धावत्या जगामध्ये तुम्ही जर निवांत बसून राहत असाल तर ही तुमची खूप मोठी चूक आहे आणि एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा खूप पश्चाताप होणार आहे. पण लक्षात घ्या, गेलेली वेळ ही परत येत नसते. म्हणून तुमच्याकडे आहे त्या वेळेचा खूप चांगला उपयोग करा. काहीतरी स्वतःचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करा, जेणेकरून तुम्ही समाजामध्ये एक चांगले नागरिक, एक मान प्रतिष्ठा कमवा आणि त्याचा उपयोग समाजसेवेसाठी देखील करा आणि दान करा. कुठे दान करायचं हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. ज्या दानाचा सदुपयोग केला जाईल तिथेच दान करायचं आहे, कुणालाही दान करायचं नाही. आता गरज आहे गोशाळांना दान करण्याची. आपले गायी ह्या कत्तलखान्यामध्ये जात आहेत आणि त्यांचे खूप वाईट हाल चालले आहेत. म्हणून खूप पैसा कमवा, नीतीनं कमवा, माणुसकीनं कमवा, माणुसकी जपा आणि खूप गायींची सेवा करा. ही काळाची गरज आहे. आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे. माझे विचार तुम्हाला पटतायत की नाही ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नमस्कार.